आज बघत आहोत आपण ब्लूटूथ आर्किटेक्चर. ओके, तर पिकोनेट इज ब्लूटूथ नेटवर्क दॅट कॉन्सिस्ट वन प्रायमरी म्हणजेच वन बॉस नोड अँड 7 ऍक्टिव्ह सेकंडरी नोड. तो स्लेव्ह आणि संध्याकाळी असेल बॉस. आज बघत आहोत आपण ब्लूटूथ आर्किटेक्चर. ओके, तर आपला क्वेश्चन कोणता येतो? समर 25 ला, विंटर 24 ला, विंटर 23 ला, समर 22 ला काय आला की एक्सप्लेन ब्लूटूथ आर्किटेक्चर विथ नेट डायग्राम. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फ्रेंड्सचा. आणि आज आपण सुरू करणार आहोत ब्लूटूथ आर्किटेक्चर म्हणजेच की 3rd युनिट ऑफ DCCN लेक्चर नंबर 1. मी पहिल्यांदा ब्लूटूथ आर्किटेक्चर घेतोय कारण की हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. सेमिस्टरला तुमच्या प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन दिसेल ब्लूटूथ आर्किटेक्चर. सो ब्लूटूथ आर्किटेक्चर म्हणजेच की काय तेच आपण बघणार आहोत फ्रॉम द एक्झाम्पल ऑफ एक राजा आणि त्याचे सात राणी नाही, 7 भाऊ फ्रेंड्स. ओके, 7 लॉयल भाऊ ब्रदर्स. ओके, तर आपण बघून घेऊया की ब्लूटूथ आर्किटेक्चर म्हणजे काय असतो. डायग्राम बघून घेऊया. पण त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे की जो ब्लूटूथ आर्किटेक्चर आहे ना तो दोन नेटवर्क मध्ये डिफाईन केला. तो एक असतो पिकोनेट आणि दुसरा आहे स्कॅटरनेट. ओके, तर पहिल्यांदा बघून घेऊया पिकोनेट. ओके, तरी बघा पिकोनेटची ही डायग्राम आहे. आता पिकोनेट समजण्या अगोदर तुम्ही एक एक्झाम्पल समजून घ्या. ओके, काय एक्झाम्पल आहे की तुमचं एक घर आहे, त्या घरामधला एक आहे राजा, एक आहे डॉन, एक आहे बॉस आणि एका घरामध्ये फक्त किती राजा असतो? एकच राजा असतो, तो तुमचा असतो तर किंग ऑफ युअर हाऊस. ओके, सो तो राजा आहे त्याला आपण म्हणतो मास्टर्स आणि हे त्याचे 7 राणी नाही. 7 राणी कशा असणार बोला? 7 भाऊ ना. हा, मग ते सांगतोय मी अप टू त्याचे 7 भाऊ आहेत. किती आहेत भाऊ? एका राजाचे 7 भाऊ आहेत. त्यांना आपण म्हणणार आहोत स्लेव्स. कारण की हा जो बॉस सांगतो ना तोच हे राजा हे करतात. कोण? हे स्लेव्स करतात. त्यांचे भाऊ आहेत ना ते फक्त राजाचे ऐकतात. तो जो राजा सांगेल की बाबा हे कर तो करणार आहे. हा राजा सांगेल की हा कर तर हा करणार आहे. जो हा राजा सांगेल तेच हे कोण करणार आहे? ते स्लेव्स करणार आहेत. तर ह्याला आपण म्हणतो मास्टर किंवा प्रायमरी आणि यांना म्हणत आपण सेकंडरी म्हणजेच आणि यांना स्लेव्स पण आपण म्हणणार आहोत. तर हा राजा काय करतो? राणी नाही. राजा म्हटलं की राणी येतेच, पण राणी कधी येणार आहे? ते पुढे येणार आहे. मग त्या राजाचे किती भाऊ आहेत? एकूण 7 भाऊ आहे. अप टू किती भाऊ शकेल? जे 7 भाऊ असतील आणि हे फक्त अप टू 10 मीटर मध्ये असते. जर 10 मीटरच्या बाहेर गेला तर मात्र तुम्हाला सोडणार नाही. ओके, तर तुम्हाला त्यांचं नेटवर्क राहणार नाही. सो 10 मीटरच्या आतमध्ये हा राजा तुम्हाला हुकूमत करेल की असं करायचं, तसं करायचं, कनेक्ट करायचं, डिस्कनेक्ट करायचं. कुणाला? या स्लेव्स लोकांना. हे स्लेव्स आहेत त्यांना. सो पिकोची डायग्राम समजली असेल. एक राजा एकाच घरामध्ये आणि त्याचे 7 भाऊ. हा राजा हुकूमत करेल या स्लेव्स वरती. ओके, म्हणजे त्यांच्या बिचारा छोट्या छोट्या भाऊंवरती. पण ह्यांना भाऊंना पण त्यांची गरज आहे. या राजाची गरज आहे. कसं समजून घेऊया या थेरी पार्ट मध्ये. तर बघा फ्रेंड्स, क्वेश्चन काय काय येतो एक्झामला. तर ह्याच्यामध्ये क्वेश्चन काय केलं मला पहिले रफ करू दे थोडं. तर बघा क्वेश्चन काय काय येतो एक्झाम मध्ये. तर पिकोनेट इज ब्लूटूथ नेटवर्क दॅट कॉन्सिस्ट वन प्रायमरी म्हणजेच वन बॉस नोड अँड 7 ऍक्टिव्ह सेकंडरी नोड्स. म्हणजे त्याला आपण म्हणतो स्लेव्स. बिचारे स्लेव्स आहेत. कुणाचे? या प्रायमरी नोडचे, या मास्टर नोडचे. त्यूज द पिकोनेट कॅन हॅव अप टू 8 ऍक्टिव्ह नोड. टोटल एका घरामध्ये किती नोड झाले? या पिकोनेट मध्ये किती नोड झाले? तुमचं घर म्हणजे तुमचा पिकोनेट आहे. तर या पिकोनेट मध्ये टोटल झाले 8 नोड्स. एक आहे मास्टर आणि आहे 7 आहेत स्लेव्स. ओके, और स्टेशन विद इन द डिस्टन्स ऑफ 10 मीटर. आणि त्यांचं स्टेशन किती असणार आहे फ्रेंड? फक्त 10 मीटर. 10 मीटरच्या बाहेर घेतं नेटवर्क तुटलं. ओके, तर हे नेटवर्क तुटून द्यायचं नाही. हे दोस्ती हम नाही छोडेंगे असं म्हणत ते 10 मीटरच्या आतमध्येच काय करणार आहेत? एकमेकांसोबत कनेक्ट राहणार आहेत. ओके, देअर कॅन बी ओनली वन प्रायमरी ऑर मास्टर स्टेशन इन इच पिकोनेट. म्हणजे ठीक आहे, एका पिकोनेट मध्ये फक्त किती शकतो? ओनली वन. एकच राजा, एकच बॉस. इंडियाचा राजा कोण बोललं? विराट कोहली. कोण बोललं? रोहित शर्मा. कॉन्ट्रोवर्सी नको. दोघं पण बादशाह आहेत. रोको. ओके, तर बघा एक आहे प्रायमरी आणि मास्टर स्टेशन एकच असणार आहे एका राजामध्ये. त्याला आपण पिकोनेट म्हणतात. ओके,
तर आता आपण बघणार आहोत फ्रेंड्स की त्याचं कम्युनिकेशन कसं आहे बघा. द कम्युनिकेशन बिटवीन द प्रायमरी अँड द सेकंडरी कॅन बी 1 to 1 और 1 to many. म्हणजे 1 to 1 कम्युनिकेशन पॉसिबल होणार आहे. म्हणजे हा राजा बघा, जो तुमचा हा घराचा बॉस आहे ना, हा बॉस जरा जास्त जागा आहे. ओके, हा बॉस पहिला तर याच्यासोबत पण बोलू शकतो किंवा एका टाइमवर तो याच्यासोबत पण बोलेल, याच्यासोबत पण बोलेल, याच्यासोबत पण बोलेल. म्हणजे 1 to 1 पण पॉसिबल आहे, 1 to many पण पॉसिबल आहे. यालाच तर बोलतात ना बॉस. घरचा बॉस कोण आहे? ओके ना, हा तेच. तर बघा आता एवढा समजला. हा पॉइंट वरती बघा काय आहे की ऑल कम्युनिकेशन बिटवीन द मास्टर्स अँड द स्लेव्स, ऑल द कम्युनिकेशन बिटवीन फक्त मास्टर आणि स्लेव्ह मध्ये होईल. स्लेव्ह आणि स्लेव्ह कम्युनिकेशन करणार नाही. म्हणजेच की काय, तू गुलाम आहेस, तू गुलामीच कर असं म्हणतोय कोण? हा बॉस. जरा जास्त जगाव आहे. ओके, ते काय बोलतोय की तुम्ही फक्त दोघांमध्ये कम्युनिकेशन ठेवू शकत नाही, फक्त मास्टर आणि स्लेव्हचंच कम्युनिकेशन पॉसिबल आहे. इन ऍडिशन टू द 7 active slave station, a piconet can have up to 255 park nodes. These park nodes are the secondary and the slave station and cannot take part in the communication until it move from पार्क स्टेट टू द ऍक्टिव्ह स्टेट. म्हणजेच की काय, अदर दॅन द 7 नोड्स इट ऑल्सो कन्सिडर 255 पार्क नोड, आणि ते पण त्याचे काय आहेत, या मास्टरचे स्लेव्ज आहेत. ओके, तर फ्रेंड्स आतापर्यंत तुम्हाला समजला असेल ना थोडा तरी पिकोनेट म्हणजेच काय आहे तो. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा लाईक करायचं आहे आणि एक छोटासा कमेंट कर. तर तुम्ही नाही केलं तर तुमच्या बॉसला राग येईल, मला नाही, त्या बॉसला मास्टरला राग येईल. ओके, तर एक कमेंट करा आणि एक लाईक करून द्या या व्हिडिओसाठी. आता आपण बघतो दुसरा पॉइंट, तो आहे स्कॅटरनेट. तर स्कॅटरनेट म्हणजे थोडा जरा जास्त आहे. म्हणजेच काय जास्त आहे की याची हुकूमत थोडी जरा कमी आहे. कुणाची? तर या स्कॅटरनेटमध्ये मास्टरची. का? कारण की मास्टर इथं काय करणार आहे, पहिल्यांदा तो सकाळी असेल बॉस, सकाळी असेल तो स्लेव आणि संध्याकाळी असेल बॉस. म्हणजेच की काय, घरात कोण आलेत? पप्पा. ओके, तर आता काय करणार आहे, जो तुमचा मोठा भाऊ आहे तो राजा बनत होता आणि बाकी तुम्हाला स्लेव्स करत होता, तो सकाळपर्यंत कोण असेल? स्लेव्स असेल. पण संध्याकाळ झाली एकदा की तो पुन्हा काय होणार आहे? बॉस होणार आहे. म्हणजेच की काय, पिकोनेट इज स्कॅटरनेट इज कॉम्बिनेशन ऑफ 1 पिकोनेट टू 2 पिकोनेट. म्हणजेच की काय, 2 पिकोनेट मिळून कॉम्बिनेशन मधून एक होतो स्कॅटरनेट. हा आहे तुमचा ब्रीच, याला म्हणतो आपण स्लेव्ह. ओके, ब्रीच स्लेव्ह म्हणतो. म्हणजेच की काय, आता बघा याच्याकडून हा सर्व इन्फॉर्मेशन पाठवतोय. हा इथे कोण आहे? हा इथे आहे मास्टर आणि हा इथे आहे तुमचा पहिला पिकोनेट मध्ये स्लेव्ह आहे. बरोबर आहे, हा स्लेव्ह आहे. बरोबर आहे की नाही? हा इथे पहिल्या पिकोनेट मध्ये कोण आहे? स्लेव्ह आहे. बघा, हा मास्टर आहे आणि हा स्लेव्ह आहे. हा लॅपटॉप कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप कॉम्प्युटर पासून एक कनेक्टेड आहे, पण हा इथे स्लेव्ह आहे. पण या पिकोनेट मध्ये काय झाला, हा सकाळपर्यंत रुटीन होता, संध्याकाळी काय झाला, हा झाला राजा. ओके, हा झाला राजा आणि हे त्याचे स्लेव्स. ओके, हे त्याचे काय झाले? स्लेव्स झाले. तर याचे पॉइंट आपण बघूया की काय आहेत ते. तर बघा, खूप सिंपल पॉइंट आहे. तुमच्यासाठी सिंपल पॉइंट काढलेत. लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नाहीतर बॉस रागवेला. तर बघा, स्कॅटरनेट इज अ फॉर्म बाय कंबाईनिंग व्हेरियस पिकोनेट. कंबाईन आहेत. ओके, तर स्कॅटरनेट म्हणजेच काय, मी तुम्हाला सांगितलं की व्हेरियस पिकोनेटला कंबाईन करून एक स्कॅटरनेट बनतो. अ स्लेव्ह इज अ 1 पिकोनेट कॅन ऍक्ट ॲज अ मास्टर ऑर द प्रायमरी इन द अदर पिकोनेट. म्हणजेच की काय, एक स्लेव्ह तो एका पिकोनेट मध्ये आहे. म्हणजेच कोण आहे? पहिल्यांदा तो गुलाम आहे, भाऊ आहे पहिल्या पिकोनेट मध्ये, आणि तो मास्टर आणि स्लेव्स ऍक्ट करणार आहे अदर पिकोनेट मध्ये. मी तुम्हाला बोललो ना, सकाळपर्यंत तो स्लेव्ह आहे, संध्याकाळी झाले की तो राजा बनतोय दुसऱ्या पिकोनेट मध्ये. सच अ स्टेट or node can receive the message from the master in the first piconet and deliver the message to its the slaves in the other piconet where it acting as a master. This is node is also called as bridge slave. ज्याला आपण काय म्हणतो? ब्रिज स्लेव्ह. इम्पॉर्टंट डेफिनेशन बघा फ्रेंड्स. म्हणजे की काय, की पहिल्यांदा तो ऍज अ स्लेव्ह आहे, पहिल्यांदा कोण तो गुलाम आहे, पप्पाकडनं सर्व ऐकतोय की हा मला तुम्ही इन्स्ट्रक्शन द्या, मी हे ऐकीन ते ऐकीन, सर्व ऐकून घेतोय एक एक गोष्टी. ओके,
ॲज अ स्लेव्ह वर्क करून, भाऊ वर्क करून. ओके. आणि जसे पप्पा बाहेर गेले की हा हुकूमत करेल, हा त्याला ट्रान्समिट करेल कुणाला, या बाकीच्या सर्वांच्या स्लेव्हजला. ओके. समजलं मला काय बनते. तुमचे 7 लॉयल भाऊ आहेत, त्यांना तो सांगेल की असं कर, तसं करा, हे करा, ते करा. म्हणजे पहिले पप्पाकडनं रिसिव्ह करतो, नंतर मग मास्टर बनून ट्रान्समिट करतो. समजला. स्कॅटरनेट म्हणजे कसं आहे. Choose, what do you mean by choose a station can be member of 2 piconet, means choose a station can be member of 2 piconet, a station cannot be master in the 2 piconet. म्हणजे की काय, जो तुमचा स्टेशन आहे तो दोन्ही पिकोनेट मध्ये यूज होतो, बट दोघांमध्ये तो मास्टर राहत नाही. तो एकामध्ये मास्टर राहील आणि एकामध्ये स्लेव्ह राहील. इन शॉर्ट, रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो. तुम्ही यूज करा तुमचा मोबाईल फोन आणि तुमच्या घरात कनेक्ट होणार आहेत एअरबड्स, ब्लूटूथ, वॉच, सर्व गोष्टी काय तुमच्याकडे कनेक्ट होणार आहेत. आणि याच्यामध्ये मास्टर कोण आहे, तुमचा मोबाईल. पहिला पिकोनेट बघून घ्या, तो मोबाईल आहे, तो तुम्हाला कनेक्ट करणार आहे. आणि नंतर काय होणार आहे की जो तुमचा मोबाईल आहे ना, तो पण कनेक्टेड आहे एका लॅपटॉप सोबत. तो पहिल्यांदा लॅपटॉप इथं कोण आहे तर मास्टर आहे. स्कॅटरनेटच्या बाबतीत मास्टर कोण आहे तर लॅपटॉप आहे, आणि मोबाईल तुमचा स्लेव्ह झाला. पण मोबाईल पण कोणातरी सेंड करणार डेटा, तेव्हा तो मोबाईल काय होईल, मास्टर होऊन जाईल आणि बाकी सर्व स्लेव्ह होतील. समजलेलं असेल, कन्फ्युजन करू नका. इतकं लक्षात ठेवा फ्रेंड्स. काय लक्षात ठेवायचं आहे की जो तुमचा पहिल्यांदा काय असणार आहे, हा असणार आहे स्लेव्ह पहिल्या पिकोनेटमध्ये, आणि नंतर मग हा मास्टर होणार आहे या सेकंड पिकोनेटमध्ये. आय होप तुम्हाला समजलेला असेल स्कॅटरनेट आणि पिकोनेट मधला काय डिफरन्स आहे. तर जर व्हिडिओ आवडली असेल ना फ्रेंड्स, तर एक लाईक होऊन जाऊ दे, तर बॉसला राग येईल ना. ओके, राहू दे, राग वगैरे काही येणार नाही. लाईक करा आणि कमेंट करा एक व्हिडिओसाठी. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.